बोंधू अशोक खरातला 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी, दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिसऱ्या गुन्ह्यात ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा अर्ज, खरातला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार। बोंधू खरातकडे 200 कोटींहून अधिक संपत्ती, ईडीकडूनही खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू। समरजित घाटगेंची भाजपमध्ये घर वापसी, समरजित घाटगे यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश। अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी, ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीच्या काही तास आधी झाली शस्त्रसंधी। शस्त्रसंधी हा इराणचा विजय, इराणचे सर्वोच्च नेता मोस्तफा खामेनींची प्रतिक्रिया। दोन आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणं शक्य, अराघची यांची माहिती, इराणी सैन्याच्या संवादानंतर होर्मुझ खुली करण्याची शक्यता। युद्धविरामानंतर आखाती देशात अलर्ट जारी, कुवेत, बहरीन, सौदी अरेबियात अलर्ट जारी। चीनच्या मध्यस्थीनंतर युद्धविराम, चीननं इराणला युद्धविरामासाठी तयार केलं, अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावा। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण, इराणचा ध्वज घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरले। कच्च्या तेलाच्या किमती घटल्या, ब्रेंट WTI तेल $100 प्रति बॅरलच्या खाली, अमेरिका इराण युद्धविराम कराराचा परिणाम। युद्ध थांबलं, शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 2500 पेक्षा जास्त अंकांनी वधारला, तर निफ्टीमध्ये 750 पेक्षा जास्त अंकांची वाढ। सोलापुरात LPG गॅस पंपाबाहेर रिक्षा चालकांच्या रांगा, गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद होते LPG गॅस पंप। समृद्धी महामार्ग कंत्राटदाराला मनसेनं चोपलं, समृद्धीवर आपत्कालीन सेवा, रोड मेंटेनन्स, पिण्याचे पाणी यांचा अभाव, बैठकीत कंत्राटदारानं दिली उडवाउडवीची उत्तरं, त्यामुळे मारहाण। चिपी मुंबई विमानसेवा जलद गतीनं सुरू करा, सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा विमानसेवा द्या, मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात बैठकीत दिल्या सूचना। एसटीचा प्रवास महागला, 15 एप्रिलपासून भाडेवाढ, तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय, लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार। बुलढाण्यात भरधाव कारने रिक्षासह दुचाकीला उडवलं, 3 जण जखमी, अपघात सीसीटीव्हीत चित्रित। राजस्थान रॉयल्सचा सलग 3रा विजय, मुंबईवर 27 धावांनी मिळवला विजय। आज दिल्ली समोर गुजरातचं आव्हान, विजयासाठी शुभमन अक्षर सेना भिडणार।